नमस्कार, मी अश्विनी अवड स्वामिज्ञ फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कलश साडी ही कशी शिवायची। नवरात्र जवळ येत आहे तर बरेच जण घरी कलश बसवतात, तेव्हा त्या कलशाला साडी कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने आहे। 2 मिनिटात ही साडी शिवून होईल। तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे मी हिरव्या कलरचा एक कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर काठपदर ब्लाउज पीस असेल किंवा खणाचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे याची रुंदी 22 ची घेतली आहे। डबल फोल्डिंग मध्ये कपडा आहे। 22 ची उंची आणि जी 22 ची रुंदी आणि उंची ही 7.5 ची घेतलेली आहे। तुमचा जर कलश मोठा असेल तर तुम्ही 30 पर्यंत सुद्धा रुंदी घेऊ शकता आणि उंची ही 7.5 याच्यामध्ये 7.5 आहे। तर मोठा कलश असेल तर 8-9 अशी पण घेऊ शकता। तिथे बघू शकता तुम्ही डबल फोल्डिंग मध्ये कपडा आहे। आता हे आपल्याला दोन्ही साइड कडून आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। दोन्ही साइड कडून आपल्याला फोल्डिंग करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी दोन्ही साइड कडून फोल्ड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे आपल्याला एक छोट्या ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट अर्ध्या इंचावर आपल्याला करायच्या आहेत। इथे आपल्याला आता माझ्या पूर्णपणे प्लेट करून झालेल्या आहेत। तर याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। सेंटर काढलेला आहे। आता जी आपल्याला दोन्ही साइड कडून जी नॉड लावायची आहे त्यासाठी हा सेंटर काढलेला आहे, जेणेकरून दोन्ही साइड कडून बरोबर नॉड आली पाहिजे। या नॉडचा पण आपण सेंटर काढून घेऊया आणि वरच्या बाजूने ही पट्टी उलटी ठेवायची वरच्या साइडने आणि मी इथे बरोबर शिलाई करून घेते। इथे बघू शकता वरच्या साइडने ही पट्टी मी लावलेली आहे। आता आतल्या साइडने आपल्याला हा कपडा इथे थोडासा असा फोल्ड करून जी आतली शिलाई आहे त्याच्यावर असा घ्यायचा आहे, जेणेकरून आतली जी आपण इथे प्लेट पाडताना जी शिलाई केलेली आहे ती पण झाकून जाते आणि त्याची पण फिनिशिंग व्यवस्थित दिसते। अशा आतल्या साइडने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। दोन्ही साइड करून आपण इथे व्यवस्थित असं फोल्डिंग करून देणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण जी शिलाई केली होती ती शिलाई पण पूर्ण आतमध्ये जी शिलाई आहे ती पूर्णपणे झाकून गेलेली आहे। इथे मी खालच्या साइडने छान अशी लेस लावलेली आहे। तुम्हाला जर आवडली लावायची असेल तरच लावू शकता, नाही लावली तरी काही हरकत नाही, कारण माझ्या कपड्यावर खालच्या साइडने काट नाही आहे म्हणून मी छान दिसावं असं त्याच्यामुळे खालच्या बाजूने लेस लावलेली आहे। तर आपले ही साडी रेडी झालेली आहे। तर आता आपल्याला याच्यावर जो कलशावर ठेवण्यासाठी जो पदर असतो तो पदर आता आपल्याला इथे रेडी करायचा आहे। कलश साडी ही खूप सोपी आहे शिवण्यासाठी। 2 मिनिटात साडी शिवून रेडी होते। इथे उंची 5.5 ची घेतलेली आहे आणि डबल फोल्डमध्ये कपडा आहे तो 22 इंचाचाच आहे। रुंदी 22 इंचाची आणि उंची 5.5 ची आहे। तर याला पण आपण दोन्ही साइडकडून फोल्ड करायचा आहे, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने। तिथे बघू शकता दोन्ही साइडकडून मी फोल्डिंग करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली कलश साडी ही पूर्ण रेडी झालेली आहे। अशा प्रकारे आपली खण साडी इथे पूर्णपणे रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा आपली खण साडी रेडी झालेली आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा, जेणेकरून मी नवीन जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।